तर भगवद्गीता अध्याय पहिला जो आपण त्वरित आपण काय करूया, रिवाइज करू. मी मागच्या वेळेस तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पाठवले होते, काही आठवतं सगळ्यांना? त्यातला एक पहिला प्रश्न होता की दुर्योधनाचा जो दुटप्पीपणा स्पष्ट करा. म्हणजे तो कसा राजनीती खेळतोय ते स्पष्ट करा. सगळ्यांनी प्रश्नाचं उत्तर लिहिलं? एक प्रश्न होता, अच्छा म्हणजे तुम्ही सगळ्यांनी बघितलं. तर अर्जुनाच्या दुटप्पीपणाबद्दल आता मी सगळ्यांना हे करू शकतो. तुम्ही ज्याला कोणी येतं त्यांनी उत्तर द्या. दुर्योधनाचा राजकारणीपणा कसा काय आपल्याला आठवून येतो? हा, संध्या माताजी बोला. हा, तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. राजा एक सेकंड, सॉरी. हा, आला. येस, केलं होत आहे. हा, बोल. राजा कधी सेनापतीकडे जात नाही, पण दुर्योधन हा सेनापती द्रोणाचार्यांकडे वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी जातो. प्रतिस्पर्धी धृष्टद्युम्नाला युद्धाचे प्रशिक्षण दिल्याबद्दल द्रोणाचार्यांची चूक दाखवतो. पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य असल्यामुळे द्रोणाचार्यांनी युद्ध न करता दाखवलेला कोणताही प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो. अशा इशाऱ्याद्वारे दुर्योधनाने त्याचा राजकारणीपणा दाखवून दिला. अजून काही ऍड करू शकता? आपण पुढे बघितलं होतं, काय काय बघितलं त्याने काय केलंय की द्रोणाचार्याला सर्वप्रथम मान दिला की कौरव सेनेमध्ये सगळ्यात महारथी कोण कोण आहेत. पहिल्यांदा भीष्मदेवाचं नाव घ्यायला पाहिजे होतं, पण आता त्यांची चूक काढल्यामुळे द्रोणाचार्यांना राग आलेला आहे. त्यामुळे त्यांना सांत्वन करण्यासाठी म्हणतात भवान भीष्म. भवान म्हणजे तुम्ही, नंतर भीष्म, असं. तर भीष्माचं नाव पहिल्यांदा घ्यायला पाहिजे. तर हा एक दुटप्पीपणा. नेक्स्ट, मग भीष्मदेवाला राग येईल म्हणून तो काय म्हणतो की आपलं पूर्ण सैन्य जे आहे ते कोणावर टिकलेलं आहे? भीष्ममेवा भिरक्षंती. भीष्मदेवांच्या ऍक्च्युली सेनापती आय मीन काय म्हणतात त्याला, आश्रयाखाली आपण आहोत. जसं पांडवांचं भीमाच्या याच्यात आहे आश्रयाखाली, तसं. तर तो एकमेकांना फक्त ऍडजस्ट करतो. मग बाकी सैन्यांना, बाकी जे सैनिक आलेले आहेत, जे योद्धे, त्यांना राग येईल की अरे द्रोणाचार्य आणि भीष्म सगळं करणार आहे तर आम्ही कसं आलोय. तर म्हणतो अन्येच भवा शूरा मदर्थे त्यक्त जीविता. म्हणजे नाही, भरपूर जे आहेत. आणि आता तुम्ही काय करा, भीष्मदेव आता म्हातारे झालेले आहेत जरी ते, त्यामुळे तुम्ही तुमची पोझिशन जे आहे तिथेच उभे राहा. म्हणजे काय होईल, शत्रू मागून किंवा साईडने जे आहे त्यांच्यावर हल्ला करणार. हे 3 पॉईंट खूप महत्वाचे. येतं लक्षात? हे ऍडिशनल 3 पॉईंट जे आहेत. तर हा जो त्याचा राजकारणीपणा कुठपर्यंत चालतो, श्लोक नंबर, भीष्मदेव जोपर्यंत शंख वाजत नाही तोपर्यंत त्याचं चाललं असतं. हा 12 पर्यंत, 12 पर्यंत तो सगळं चाललंय. 2 ते 12 हे 6 पॉइंट मेन जे आहेत ते आपल्याला दिसतात की त्याचं सगळं चाललेलं आहे की माझ्यासाठी युद्ध करा फक्त. त्याला कोणाशीच काही प्रेम नाहीये ना, कुठल्याच प्रकारचा आदर आहे. त्याला फक्त जिंकायचं. ओके, हा एक प्रश्न झाला. त्यानंतर आय मीन पांडवांच्या विजयाची चिन्हे काय? म्हणजे युद्ध सुरू होण्यापूर्वीच आपण बघतोय की पांडव विजयी होते. दुसरं कोण आहेत? फक्त संध्या माताजी बोलतायत. बाकी कोण हे करा, तुमचे काय म्हणतात त्याला, व्हिडिओ ऑन नाहीये. तुम्ही आहात की नाही तिथे, की भ्रमण अवस्थेमध्ये आहेत? श्रीकृष्णाची उपस्थिती. हा, कोण आहे? कोण बोलतंय आता? हात वरती करा. हा, सुधा माताजी बोला. श्रीकृष्णांची उपस्थिती एक काय, तर कृष्णांची उपस्थिती काय दर्शवते? म्हणजे विजयाची प्रत्यक्ष परमेश्वरच तिथे उपस्थित आहेत. हा, भगवंत स्वतः परमेश्वर उपस्थित आहे.
नेक्स्ट. संपूर्ण विजयश्री त्यांच्याच हातात. म्हणजे हा नेक्स्ट. नेक्स्ट म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी पण त्यांच्याबरोबर सदैव. का? नंतर का असते? का आहे? लक्ष्मी जिथे तिथे विजय आणि समृद्धी कायम नाही, नाही. असते. जिथे श्रीकृष्ण आहेत, म्हणजे नारायण आहेत, तिथे लक्ष्मी सदैव असणार आहेत. तिथे लक्ष्मी सदैव असते. हा म्हणून, आणि जिथे मग लक्ष्मी आहे तिथे विजय असणार, सगळं म्हणजे आय मीन वैभव सगळं असणार. करेक्ट. नेक्स्ट. नंतर अग्निदेवाने रथ दिलेला त्याला, की जो तो अर्जुनाचा रथ जो आहे तो सर्व दिशेला अग्निदेवाने दिलेला, त्यामुळे तो सगळीकडे जाण्यासाठी सज्ज आहे. नेक्स्ट. 3 झाले. 3 आणि आता 3 नंतर वेगळे दुसरे कोणी सांगा. प्राचीमध्ये हरे सांगा. हरे कृष्ण. हा प्रभूजी, आणखीन अर्जुनाच्या रथाच्या ध्वजचिन्हावर हनुमंताची उपस्थिती होती, ते पण एक हा, विजयाचं तर कारण आहे. ते का, कसं काय विजयाचं चिन्ह आहे? कारण जिथे हनुमंत आणि राम आहेत, त्यांनी रावणासारख्या बलाढ्याला जिथे हरवलं होतं, तेव्हा आता हा, ते करेक्ट करेक्ट आता करेक्ट. आता ते आणि कौरव सेनेला हरवणार. करेक्ट. आणि दुसरं म्हणजे भीमसेन यांना हनुमानजी भेटले होते, त्यांनी सांगितलं होतं की भीमजी म्हणतात की आमच्यासोबत युद्ध करा. म्हणजे मी युद्ध हा. नाही करणार, पण मी फक्त किंचाळेल, म्हणजे एवढा जोरात ओरडेल की मी परभक्ती. भूतकार करेन म्हणून हा, सांगितलं होतं. आणि सगळेजण आपले बेशुद्ध होतील अशा प्रकारे. हा नेक्स्ट. 4 झाले. त्याच्यानंतर कुरुक्षेत्र हे तीर्थक्षेत्र पण आहे आणि त्याचा लाभ पांडवांनाच होणार होता. करेक्ट. कारण का लाभ होईल? कारण तीर्थक्षेत्र अशासाठी तर एक तर प्रत्यक्ष परमेश्वर तिथे नाही, त्यांची पण उपस्थिती. पांडवांना का लाभ होईल? कारण पांडव स्वतः अत्यंत धार्मिक वृत्तीचे आणखी हा, धर्मक्षेत्र आहे, आणि कौरव धार्मिक नाहीये, पांडव धार्मिक आहे, म्हणून पाहिजे. हो. हा, अजून कोणी आहे? कोण सांगेल? 3 अजून एखादा. हा सांग त्यामध्ये. तुझा हे नाहीये. आणि पांडवांनी केलेल्या शंखानादाने कौरवांचे हृदय विदीर्ण झाली होती. विदीर्ण झाली. तेच दाखवतं की कॉन्फिडन्स इतका होता, आणि त्यांच्यात जी जिद्द आहे आणि धर्म त्यांच्यासोबत असते की कौरवांनी जेव्हा शंखनाद केला तर असं कुठल्याच प्रकारे पांडवांच्या सैन्यामध्ये असं काही झालं नाही, पण कौरवांचे हृदय विदीर्ण झाले. ही सगळी. अजून काय राहिलं? अजून एखादं कारण आहे? झालं. तर ही सगळी कारण देणे आवश्यक आहे. हे युद्धापूर्वीच आपल्याला माहिती आहे की गीतेनुसार पांडव विजयी होतील. नेक्स्ट. त्यानंतर आहे की वर्णसंकर म्हणजे काय? वर्णसंकर म्हणजे काय? कोण सांगेल? म्हणजे त्याबद्दल काय आपण चर्चा केली, थोडक्यात कोण समजून सांगेल? वर्णसंकर. तीन चार होईल. हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला. हा, मी प्रयत्न करते. सांगा. आणि प्रभूजी, उत्तर आपण समजलेलं आपल्या भाषेत सांगितलं तर चालतं हा, का? आपल्या भाषेतच लिहायचं असतं, फक्त सगळे मुद्दे आले पाहिजे. आलं का लक्षात? वर्णसंकर म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक कुटुंबाचे जे ज्येष्ठ व्यक्ती असतात ते लहानांवर संस्कार करत असतात, आणि त्या संस्कारांचा परिणाम म्हणून ते कुटुंब परंपरागत सगळ्या गोष्टींमध्ये व्यवस्थित चालू असतं त्यांचं. आणि जीवनात मध्ये शांती राहण्यासाठी, घरामध्ये आनंद राहण्यासाठी, आणखीन भरभराट होण्यासाठी वगैरे, तर अशा सगळ्या गोष्टींसाठी घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती असणं अत्यंत आवश्यक असतं. आणि समजा जर म्हणजे अशा लोकांची जर संख्या वाढली, ज्येष्ठ चांगल्या लोकांची की संख्या जर वाढली, तर राष्ट्रांमध्ये आणखीन देशामध्ये आणि समाजामध्ये पण शांती, आनंद आणि हे सगळं नांदू शकतं. पण तेच जर ती व्यक्ती, मोठ्या व्यक्ती जर नसतील घरामध्ये, तर मग लहान मुलं वाममार्गाला लागू शकतात, किंवा स्त्रियांचं पण पातिव्रत्य थोडंसं ढळू शकतं, किंवा त्या चुकीच्या मार्गाचा अवलंब करू शकतात. परंतु ज्या वेळेला घरामध्ये मोठी माणसं असतात आणि धार्मिक वातावरणामुळे जर सगळेजण त्याच्यामध्ये मग्न असले, तर मग ह्या गोष्टी घडत नाहीत.
आणि सगळ्यांवरती चांगले परिणाम होतात. आणि जर तसं नाही झालं तर मग विविध म्हणजे व्यभिचाराला समजा जर मोकळीक मिळाली तर अनावश्यक संतती वाढते. आणि एक त्या मुद्दा अनावश्यक एक मुद्दा राहिला हा की ही जी सभ्य जी लोक समाजात त्यांची आवश्यकता आहे, ही जी सभ्य जनसंख्या कशी काय निर्माण होईल, ती अशी सभ्य संतती स्त्री जातीच्या पावित्र्यावर व एकनिष्ठतेवर अवलंबून असते. हा मला लक्षात. मग म्हणजे हो. तीच हवी. मग परंपरा चालण्यासाठी स्त्रियांना मार्गदर्शन देण्यासाठी ही सभ्य आणि ज्येष्ठ व्यक्ती हवेत. ते नसतील तर मग त्यांना कोणी मार्गदर्शन करणार नाही. त्यांना मार्गदर्शन करणार नाही तर ते वाम मार्गाला लागतील. वाम मार्गाला लागतील म्हणून त्यांना म्हणजे बेसिकली बेजबाबदार लोकांना मोकळीक मिळेल आणि त्यामुळे वर्णसंकर निर्माण होईल. असं फर्स्ट. आणि मग वर्णसंकर झालेलं काय होईल, तर मग समाजामध्ये जे पिंडदान वगैरे देण्याची जी तरुण मुलं तयार प्रत्येक आहे होणार नाही. ते तरुणांना कुठे मार्गदर्शन नसेल, त्यामुळे पितर जे आहेत ते नरकातच राहते. म्हणजे त्यांना पुढे हे मिळणार नाही, त्यांना मुक्ती मिळणार नाही. अशामुळे संपूर्ण जो सामाजिक व्यवस्था आहे ती विस्कटली जाईल. म्हणून एवढं सामान आहे माझ्याकडे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे वर्णसंकर आहे. ओके फाईन. तर आता हे झाले पहिल्या अध्यायातील 3 महत्वाचे प्रश्न आहे. आणि आता मग बाकीचे छोटे छोटे मी सगळ्यांना दिले होते की जी अर्जुनाची आणि श्रीकृष्णांची वेगवेगळी नावं आहेत, त्यांची व्याख्या काय. ऋषिकेश यांची व्याख्या काय. ऋषिकेश कोणाला म्हणतात? समस्त जीवांच्या इंद्रियांचे स्वामी. अच्छा. नाही पण मी बोलताना सांगितलं होतं ऋषिकेश याचा शब्दफोड काय आहे. ऋषिक म्हणजे इंद्रिय, ऋषिक. आणि ईश म्हणजे कोण? ईश्वर. नियंत्रित करणारा म्हणजे ईश म्हणजे ईश्वर. तर इंद्रियांना नियंत्रित करणार, तर सगळ्यांच्या इंद्रियांना नियंत्रित करणारे ऋषिकेश म्हणून श्रीकृष्ण. ठीक आहे ना. तर ऋषिक ईश. नंतर माधव काय म्हटलेलं? माधव लक्ष्मीपती. श्रीकृष्ण लक्ष्मीपती आहे म्हणून त्यांना माधव म्हणतात. म्हणतात. परंतप कोणाचं नाव आहे? अर्जुनाला अर्जुन का म्हणतात त्याला? एक स्वाती रावते माताजी पहिल्यांदा बोलतात. हा बोला. कुठे आहे तुम्ही? आता बोलत होते ना तुम्ही? मी बोलले. तुम्ही बोला. कोण बोललं? सुधा अमृत. सुधा माताजी. हा बोला. म्हणजे परंतप म्हणजे आम्हाला खरा अर्थ कळला नाही, पण त्यात मी बघितलं शत्रूला त्रस्त करणारा एवढं दिलं. तेवढंच आहे. परंतप काय, आता आपण त्याला एक विश्लेषण देऊ. परंतप हा शब्द का वापरला, कोणी वापरला? संजयनी वापरला. संजयनी का वापरला? कारण जेव्हा धृतराष्ट्र जो आहे हा बघतो की काय होत आहे, संजय म्हणतोय की अर्जुनानेच आपली सगळी जी हे आहेत गांडी वगैरे खाली ठेवून तो रडतोय. तेव्हा धृतराष्ट्र काय होत झाला? खुश झाला. अरे पांडव आता अर्जुनच युद्ध करणार नाही म्हणजे पांडव हरणार आणि आपल्याला राज्य मिळेल. पण शेवटी संजय म्हणतो परंतप, म्हणजे तो आता कुठला श्लोक आहे तो म्हणून बघता. तो खाली बसला आहे हे ऐकून जो त्याला त्याचा जो आनंद म्हणजे आनंदावर विरजण घालण्यासाठी किंवा त्याला सांगण्यासाठी की ऍक्च्युली तसं होणार नाही, परंतप आहे तो म्हणजे अर्जुन हा शत्रूंना त्रस्त करणारा आहे. काही काळासाठी त्याचं जे ज्ञान आहे ते झाकला गेलेला आहे, तो अज्ञानी झालेला आहे. पण श्रीकृष्ण त्याच्यासोबत असल्या कारणाने तो त्वरित युद्धाला तयार होईल. आणि ज्याची विशिष्टता काय आहे,
तो परंतप आहे, शत्रूंना त्रस्त करणार आहे. त्यांनी पूर्वी 6 वेळा सगळ्या कौरवांना काय केलं होतं, पराजित केलं. या युद्धाआधी विराट, नंतर जंगलामध्ये एकदा चित्ररथ याच्याशी खेळताना अशा कित्येकदा अर्जुनाने सगळ्यांना पराजित केलं. द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये, अशा इत्यादी ठिकाणी. तर असा आहे परंतप. ठीक आहे, आता परत एकदा अलाव करतो. मधुसूदन म्हणजे काय? म्हणजे मधु दैत्याचा वध करणारा वध करणार. कोण? श्रीकृष्ण. श्रीकृष्णांचं हा. एक नाव आहे ते. बरोबर बरोबर. वृकोदर कोण आहे? वृकोदर भीम. भीम. हा, भीमाचं नाव आहे ते. भीमाचं भीम. नाव. वृक म्हणजे अग्नी. खाणारा. हो ना? सगळ्यांनी एकदा हात वरती करायचा आणि तो विचारेल. सगळे एकत्र बोलला ना तर तो खूप आवाज होतो. ठीक आहे, तर तो नुसता खूप खात नाही तो, पण काय करतो? हा, संध्या दुष्कर माता कार्य, अति दुष्कर कार्य करतो. दुष्कर कार्य. हिडिंबासारखा राक्षसाचा जो पण वध केला. हा, अति दुष्कर कार्य करण्यासाठी पण तो सज्ज आहे. अशा प्रकारे सगळे जे आहेत तुम्हाला दिलेली नावं. या वृकचा अर्थ काय प्रभूजी? वृक म्हणजे म्हणजे अग्नी. अग्नी ना. वृक म्हणजे जो बेसिकली उदर म्हणजे पोट. पोळ. वृक म्हणजे भरपूरदा खाणारा असा झाला एक. पण त्याचा एक उद्देश हा पण आहे. मी अग्नी असं ऐकलंय. हा, वृक म्हणजे अग्नी. अग्नी असू शकतं. उदरात ज्याच्या खूप अग्नी आहे असं पण असू शकतं. हा, वृक उदर पण असतो. तर अशा प्रकारे आता आतताईना कोण आहे? तुम्ही आतताईनाचं डेफिनेशन हात वरती करा, मी विचारतो कोण आहे. अरे सगळे बाकी सगळ्यांनी म्यूट काय ठेवलेलं आपला व्हिडिओ काय ऑन ठेवलेले? मला म्हणजे आपल्याला कळत नाही. आपण एक रूल ठेवला होता ना, तुमच्याकडे हे नाही का ते स्टँड मोबाईल ठेवण्याचं वगैरे? व्हिडिओ चालू करा म्हणजे आपल्याला समजेल कोण कोण आलेलं आहे. काय हे चालू करा, स्वाती वगैरे व्हिडिओ ऑन करा. हा हा, बोला सुवर्ण माताजी. आतताईना म्हणजे काय? वाचलं? होतं ते. ठीक आहे, ओके. नेक्स्ट कोण अजून दिसत नाही? हेच आहेत, तुम्ही 4 जण आहे. बाकी ज्योती माताजी कोण आहे? संगीता अमीन माताजी, गौरी कृपा, सुखदा लाड माताजी, हे सगळे. संध्या वक्षे माताजी, यांचं सगळ्यांचे काय झालेलं आहे व्हिडिओ? हा, स्वाती रावते माता, सांगा आता ताईना म्हणजे काय? वाचलाय का कधी? हरे कृष्ण प्रभूजी. हो, वाचलंय. आतताई म्हणजे जो आतताईचे 6 प्रकार म्हणजे ह्याच्यामध्ये सांगितले. जो विष देतो, घराला आग लावतो, किंवा दुसऱ्याची जमीन बळकावतो वगैरे, त्याला आतताई असं म्हटलं जाते. भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये 6 हे सांगितले, त्याच्यातले मला 3 आठवत आहेत. तर बेसिकली हे 6 जे आता त्यामध्ये, त्यानंतर तीक्ष्ण अवजाराने हल्ला करणे, हा, पत्नीचे अपहरण करणे, जमीन बळकावणे इत्यादी. तर हे जे 6 आहे, संपत्ती लुटणे, हे जे आहेत अशा करणाऱ्याला शास्त्रामध्ये काय शिक्षा दिली आहे? अशा लोकांना मारून टाकल्याने पाप लागत नाही असं मृत्यूदंड. हा, म्हणजे हे मृत्यूदंड. केलंय. हा, आणि संध्या माते सांगा, मृत्यूदंड जो आहे तो कौरवांना कशा प्रकारे आता ते ठरवत आहे? त्याचे 6 कारण आहेत. कौरवांनी लहानपणीच जेवणामधून भीमाला विष खाऊ घातले होते. म्हणजे पहिलं आहे जो विष देतो. कौरवांनी पांडवांना लाक्षागृहात पाठवून लाक्षागृहाला आग लावली होती, म्हणजे जो घराला आग लावतो. तिसरं, पांडव अज्ञातवासात विराट राज्यात राहत होते, तेव्हा कौरवांना समजल्यानंतर त्यांनी विराट राज्यावर आक्रमण केले आणि पांडवांवर हल्ला केला. जो घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रांनीशी हल्ला करतो.
कौरवांनी द्रुत क्रीडेसाठी आव्हान देऊन पांडवांची संपत्ती जमीन बळकावली व भर सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले. याच्यामध्ये जो संपत्ती लुटतो, जो दुसऱ्याची सगळे जमीन आले. बळकावतो, फर्स्ट क्लास. जो परस्त्रीचे अपहरण करतो. कौरवांनी ती त्यामुळे- सर्वच कार्य पांडवांच्या बाबतीत केली, म्हणून कौरव आतातायी होते. आता ते आणि अर्थशास्त्र आय मीन धर्मशास्त्रानुसार त्यांना आताताईला मृत्यूदंड दिला तरी कुठल्याच प्रकारचा पाप लागत पाप लागत नाही. व्हेरी गुड. तर हा एक मेन मुद्दा होता, तो झाला. तर आणि आता एकच प्रश्न राहिलेला आहे की अर्जुनाची युद्ध न करण्याची कारण काय, काय काय कारण आहेत ते आपण बघितली. काय काय कारण आहे. नातेवाईकांबद्दल दया, नातेवाईकांबद्दल दया आलेली आहे. त्यांना भविष्यात करुणा होती की सुख- आपल्या लोकांना हा. कसं काय मारायचं. भविष्यात सुख गमावण्याची भीती, नंतर आपल्या हातून लागेल. पाप होईल माझ्या हातून पाप होत आहे. तिसरं आणि चौथं? कुटुंबाचा नाश होईल, होईल. आणि वर्णसंकर होईल. वर्णसंकर. आणि बेसिकली पाचवं की हे नाही, मला आता दुसऱ्या अध्यायामध्ये कळेल की मी गोंधळून गेलेलो गोंधळून आहे. जातो. मला अर्जुन समजत नाही गोंधळून बेसिकली काय करूया काय नाही, युद्ध करायचं की नाही करायचं, युद्ध केल्याने फायदा होईल की युद्ध न केलं. अशा प्रकारे 5 कारणे आहेत. त्याची उत्तरं जी आहेत ती आता पुढे आपल्याला दिसणार आहेत अध्यायामध्ये. ठीक आहे. आपण मागच्या वेळेस सुरुवातीला भगवान श्री कृष्ण कशा प्रकारे अर्जुनाच्या या युद्ध न करण्याच्या कारणावर उत्तर द्यायला सुरुवात करतात तेव्हा त्याला खडसावून सांग, अनार्य जुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम, नंतर क्लैब्यम मा स्वगम पार्था क्षुद्रम हृदय दौर्बल, अशा प्रकारे बोलून त्याला युद्ध करण्यासाठी प्रोत्साहित करतात, पण तो होत नाही. शेवटी मग तो कार्पण्य दोषो अपहत स्वभावा पृच्छामि त्वाम धर्म संमोहत चेता यश्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वाम प्रपन्नम. तेव्हा तो काय होतो, शरणागत होतो. आपण कुठपर्यंत आलो, इथपर्यंत आलोय ना. नाही आय मीन सॉरी, आपण इथपर्यंत गेलो होतो. देहिनो अस्मिन् यथा देह पर्यंत आलो. म्हणजे पहिलं जे कारण आहे नातेवाईकांबद्दल दया, याच्यावर उत्तर देताना काय म्हणतात भगवंत की देह जो आहे हा आत्म्यापेक्षा वेगळा आहे. हा टॉपिक आहे 11 ते 30 पर्यंत. सॉरी 11 ते 30. ओके. तर याच्यात आपण बघणार आहोत की मेन आत्म्याचे गुणधर्म काय ते आपण लक्षात आली की आपण समजू की मी आणि आत्मा आणि म्हणजे शरीर आणि आत्मा वेगवेगळे. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीच्या शरीराबद्दल शोक करणार आहोत. पहिला श्लोक आहे, देहिनो अस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीत धीरस तत्र न मुह्यति. ही सगळ्यांची शरीरे जी आहेत ही कशा प्रकारे होत, जन्माला येताना मूल, त्यानंतर ते मोठं होतं कौमारम, नंतर यौवनम, जरा म्हणजे नंतर वृद्ध होतात, आणि नंतर काय होतं, मृत्यूनंतर परत दुसरा देह त्यांना प्राप्त. ते सायकल जी आहे ते सदैव चालत राहते. अलग लक्षात. आता 2 प्रकारचे व्यक्ती आहेत, धीरस आणि जे अनावश्यक शोक करणार. अनावश्यक शोक करणारे ते बघतात की अरे हे का झालं, पण हे आपल्या हातात नाहीये. कुठल्याही योनीमध्ये असेल, कुठल्याही शरीरामध्ये असेल, तो डास असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, पक्षी असेल, श्वापद असेल, कोणी असेल, मानव असेल, तो याच
त्यामुळे स्थलांतराने जाईल, त्याच्या शरीरामध्ये हे असे बदल होतच जाणार, त्याला कोणीही थांबवू शकत नाही. जो व्यक्ती हे जाणतो त्याला धीर म्हणतो. धीर व्यक्तीची व्याख्या दिलेली आहे की तो जाणतो की जीवाची मूळ स्थिती काय. तर जीव जो आहे हा या शरीरात राहणार आहे. देहिनो, देहिनो म्हणजे देहात वास करणार. देही, देही म्हणजे देहात वास करणार, तो आत्मा आहे. तर जो मनुष्य जीवाची मूळ स्थिती जाणतो की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी काही काळासाठी शरीरात आलोय, पण मी अशी अनेक शरीर घेत राहील. त्यानंतर माझ्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून भगवंत आहेत, ते सतत मला मार्गदर्शन करत राहतात. आणि त्याचबरोबर तो जाणतो की ही जी प्रकृती आहे माझ्या अवतीभोवती त्याला भौतिक प्रकृती म्हणतात, जी सतत बदलत राहते, हे की नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, आणि त्यात पण सर्व जीव जे आहेत हे अशा प्रकारे कौमारम, यौवनम, जरा तथा देहांतर प्राप्ती, हे असं होत राहत. त्याला म्हणतात भौतिक प्रकृती, जी सतत बदलत राहते. याच्या परे एक आध्यात्मिक प्रकृती आहे, त्यात असे बदल नाहीये, जिथे आत्मा आपल्या शाश्वत स्वरूपामध्ये भगवंतांची सेवा करत. जो व्यक्ती हे सर्व जाणतो, काय जाणतो, स्वतःची स्थिती, परमात्मा कोण आहे, आध्यात्मिक आणि भौतिक प्रकृती, या चार गोष्टींना जो जाणतो त्याला म्हणतात धीर किंवा ज्ञानी मनुष्य. 13व्या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये दिलेलं आहे. तर हे आवश्यक आहे. याला समजण्यासाठी आपल्याला किती वेळ लागू शकतो, भरपूर वेळ लागेल. पण आता आपण बघू की किती सायंटिस्ट पण असतील आपल्याकडे, पण त्यांना हे आपण समजून सांगितलं तरी त्यांना कळणार नाही, बरं काही जणांना. कारण त्यांना आवश्यक काय, गुरूंची कृपा असणे आवश्यक आहे, आपल्याला सुकृती असणे आवश्यक आहे. नाही तर हे ज्ञान आपल्याला केवळ पाठांतर करून होणार नाही, समजणार. आता याच्यात तात्पर्य मी जे आवश्यक आहे तेच सांगतोय. आपण सखोल गीता जी आहे ही वारंवार वाचून आपल्याला काय करतो, त्याच्यात भरपूर आपण डीप जाऊ शकतो. आपण एक पहिल्यांदा काय करतोय, एक त्याला जे जे काय आवश्यक आहे कोर्ससाठी ते आपण करतोय, अलग लक्षात. नंतर तुम्हाला सांगलं पाठांतर पण सगळं गीता पाठांतर यायला हवं वगैरे वगैरे, ते नंतर बघूया. तर हा एक पहिला मुद्दा काय झालाय की शरीर आणि आत्मा वेगवेगळे आहे. धीर मनुष्य जो आहे तो सगळं जाणतो, तो की भौतिक प्रकृतीत बदल होत राहतात, आध्यात्मिक प्रकृतीत बदल होत नाही. मग हा जो बदल होत आहे त्याबद्दल आपण काय करू शकतो, त्याला सामोरं कसं जावं. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखया आगमा अपायनो अनित्यास ताम स्थितिक्षस्व भारत. तर श्रीकृष्ण सांगतात आहे की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, हे सगळे जे काय म्हणतात त्याला आपले अनुभव आहेत, ते कशा प्रकारे आहेत. तर दोन प्रकारचे अनुभव सांगितले, शीत उष्ण आणि सुख दुःख. तर शीत आणि उष्ण जे आहे हे आपले अनुभव कशाशी संबंधित आहे, शरीराशी, हो की नाही. उन्हाळ्यात आपल्याला शरीराला ऊन लागतं, म्हणजे आपल्याला वाटतं फॅन लावा. हिवाळ्यात त्याच शरीराला थंडी वाजते, तर आपण हिटर लावतो. हे झाले शीत उष्ण. आणि सुख दुःख हे कशाशी संबंधित आहे, मनाशी, ओके. कुठल्या वातावरणामध्ये आपल्याला सुख आहे, सुख अनुभवतो आपण, काही दुःख अनुभव, हे सगळे जे आहे हे मात्रा स्पर्श म्हणजे इंद्रिय विषयांच्या म्हणजे इंद्रिय विषय आणि इंद्रिय यांच्या संपर्कातून निर्माण होणारे अनुभव आहे. येतं लक्षात. तर इंद्रिय आणि इंद्रिय विषयांचा संपर्क झाला की या जाणीवा होतात, बेसिकली शीत उष्ण आणि सुख दुःख आपण अनुभवतो. मनुष्याने ती क्षुब्ध न होता
क्षुब्ध न होता म्हणजे विचलित न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. कारण तुम्ही म्हणू शकता की उन्हाळ्यात आता ऊन नको आहे, कितीही श्रीमंत असो, कितीही बुद्धिमान असो, कितीही ताकदवर असो व्यक्ती, तो त्याला उन्हाळ्यात राहावंच लागतं. उन्हाळ्यात तो हिवाळा करू शकत नाही. अलग लक्ष. त्यामुळे फक्त सहन करणे हे आवश्यक. प्रभुपाद काय उदाहरण देतात, 2 उदाहरणं देतात की स्त्रिया या मे मध्ये पण स्वयंपाक करतात, ज्या किचन मध्ये किती हीट असते. ते म्हणतात की आता आजपासून उपवास, असं म्हणतात का ते? नाही, सहन करून ते स्वयंपाक करतात की नाही. त्याच प्रकारे हिवाळ्यात कितीही थंडी असेल तरी जो व्यक्ती त्याला माहिती आहे की सकाळी उठून स्नान करायला पाहिजे, तो स्नान करणारच. आता कलियुगात मात्र हे थोडं लोक फॉलो करत नाही, पण पूर्वी करायचं. तर हे झाले 2 गोष्टी. त्याच प्रकारे क्षत्रिय जो आहे त्याचं कार्य काय आहे? युद्ध करणे. तो युद्ध करण्यामध्ये त्याला समोर नातेवाईक पण आले तरी त्याचं कार्य काय? विचलित न होता युद्ध करणे. हिवाळा आला तर आपण म्हणतो की आता जॉबला जात नाही, किती ऊन आहे, किंवा हिवाळा असेल जात नाही, थंडी आहे, नाही, आपले नियमित कार्य करत राहतो. तर कर्तव्य पालन जे आहे हे आपण कुठल्याही परिस्थितीत सोडत नाही. म्हणून कृष्ण सांगतात की तुझं कर्तव्य काय? क्षत्रिय धर्म पालन ते करणे. आणि हे आवश्यक काय आहे? कारण मनुष्य जीवन जे आहे हे सगळ्या जीवनपेक्षा प्रगत जीवन आहे. जर आपण हे करू शकलो तर आपण मुक्तीसाठी पात्र होतो. यम ही न व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभः समदुःख सुखम धीरम सो अमृतत्वाय कल्पते. तर हे सो अमृतत्वाय कल्पतेचा अर्थ काय? कुठल्या प्रकारचा अमृत आपल्याला तो व्यक्ती प्राप्त करू शकतो? कुठला व्यक्ती? जो सम दुःख सुखम धीरम, जो सुख आणि दुःखाला समान समजतो, तो काय होत आहे? दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो. त्याला का माहित का स्थिर असतो? कोण सांगेल? मुक्तीसाठी. नाही, कसं काय त्याला स्थिर काय आहे? अरे मला गेलो होतं आता, सांगा कोण सांगेल? तो सुख आणि दुःख यांना समान का समजेल? अनम्यूट करू शकता? हा, सांगा सुवर्ण माता. प्रभूजी, ज्या मनुष्याला माहितीये की आपण म्हणजे शरीर नसून आत्मा आहे, आणि ही ज्याला ज्ञान आहे की म्हणजे ही सुख आणि दुःख ही येतच राहणार आहेत, आणि ज्याला अध्यात्माचं ज्ञान आहे, भौतिक प्रकृती आणि अध्यात्म हे वेगळं आहे, त्याला माहिती थोडं आहे, आणि व्यवस्थित, आपल्याला आता मोक्ष प्राप्त थोडं करायचंय. वाक्य रचना सांगा. म्हणजे बेसिकली तुम्ही जवळच आहात, पण एक्झॅक्ट सांगा. म्हणजे ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे त्याला तो ह्या मुक्ती बाजूला राहील. भौतिक प्रकृती काय परमात्मा. मुक्ती बाजूला ठेवा. हा. आपलं काय पॉइंट आहे? तो कशा प्रकारे जाणू शकतो? काय त्याला प्रोत्साहन काय की सुख दुःख समान आहे? त्याचा बॅकग्राऊंड काय? त्याला तो ही अवस्था कशी प्राप्त झाली? त्याला आत्मा आणि शरीराचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, पण शरीर वेगळं आहे आणि आत्मा वेगळा आहे. कोणी दुसरं सांगेल? एकदम मला एक्झॅक्ट त्या वर्ड मध्ये पाहिजे. हा, सांगा संध्या माता. सुख दुःख ही इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात हे त्याला समजलंय. म्हणजेच काय? आगमा त्याला अपायनो, ते आले आणि जाणार आहे. मेन पॉइंट काय? आगमा अपायनो अनित्यास. अनित्य हा शब्द काही क्षणांपुरतं. हा, तो धीर का बरं आहे? तो म्हणतो सुख आहे ते जाणार आहे, दुःख आहे ते पण जाणार.
ते पण ते पण अनित्य जाणार आहे. आगमा अपायनो अनित्य म्हणून तो स्थिर राहतो. म्हणून धीर मनुष्य स्थिर राहतो. जो विचलित मनुष्य आहे तो सुख आलं तरी तो उड्या मारेल आणि दुःख आलं तर रडत बसेल. पण स्थिर व्यक्ती सुखात उड्या पण मारत नाही, व्यवस्थित आपलं धैर्य ठेवेल, आय मीन मॅच्युअर राहील, गंभीर राहील आणि दुःखातही तो गंभीरच राहील. म्हणजे बेसिकली त्याला कुठल्याच प्रकारे त्याच्या कर्तव्य पालनामध्ये तो हे नाही होणार. तर प्रभुपाद उदाहरण देतात की बेसिकली श्री चैतन्य महाप्रभूंची महाप्रभूंचं उदाहरण देतात कशा प्रकारे त्यांनी 24 वर्षाच्या वयातच संन्यास ग्रहण केला. का? कारण उच्चतर हेतू प्रित्यर्थ त्यांनी ते कार्य. म्हणून आपल्याला सुख दुःख हे जे विचलित आपण झालो नाही तर काय होईल, आपल्याला आपण मोक्षासाठी पात्र होतो. मोक्ष इन द सेन्स ही जी शृंखला चालली आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी, जन्म मृत्यू जरा जन्म, हे जे आहे जन्म मृत्यू शृंखला, याच्यातून बाहेर निघण्यासाठी आपण पात्र होतो. जर आपण याच्यातून बाहेर निघालो, या द्वंद्वातून, द्वंद्व आहेत सुख दुःख, नंतर म्हणून त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी ही फर्स्ट पायरी आहे. ओके, आता मेन पॉइंट आलेला आहे 16ला. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते भावो सतत विद्यते सतत. उभयोर अपि दृष्टो अंतस त्वनयो तत्वदर्शी भी. काय म्हटलेलं आहे? तत्वदर्शी जे आहे, तत्वदर्शी म्हणजे ज्यांना तत्व माहिती आहे ते सांगतात. काय सांगतात? दोन गोष्टी आहेत की भौतिक शरीर हे चिरकाळ टिकू शकत नाही, आपण पहिल्यांदा. आणि दुसरं, जीवात्मा आहे हा कधीच मरू शकत नाही, हा सदैव सनातन आहे. हे तत्वदर्शीने बघितलं, कारण त्यांनी भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान याचा अभ्यास करून त्यांनी शास्त्रांवरून हे निष्कर्ष काढलेला की भौतिक शरीर हा कधीच चिरकाळ टिकू शकत नाही आणि आत्मा हा कधीच मरू शकत, कधीच बदलणार नाही. आत्मा सदैव समान. तर आपण बघू शकतो की लहानपणी समजा व्यक्ती आहे, तो जर कौमार होतो, यौवन होतो किंवा वृद्ध होतो, तरी तो आतून सेम असतो, समान असतो. त्याचा शारीरिकरित्या तो कार्यरत नसेल. पहिल्यांदा तो उडी मारून समजा पायऱ्या चढत राहील असेल लहानपणी, पण आता म्हातारपणे तो हळू जातो. पण ते त्याचं शरीर म्हातार झालंय, त्याची तर इच्छा आहे पळून जाण्याची, पळत जाण्याची, की नाही? कारण तो समान आहे, तो तसाच अनुभव करतो की मी समान आहे, अलग अलग. तर त्यामुळे हे जाणणे आवश्यक आहे. तर हा पॉइंट झाला. त्यानंतर ही म्हणजे आत्मा हा शरीरामध्ये कसा जाणावा, शरीरात आहे का? कारण चेतना आहे. अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततम विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुम अर्हति. या शरीरात, संपूर्ण शरीराला ज्यांनी व्यापलेला आहे तो आत्मा कधीच नाश पावू शकत नाही. म्हणण्याचा अर्थ की आत्मा हा वैयक्तिक आहे. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये आपण, म्हणजे आम्ही प्रत्येकाच्या शरीरात एक आत्मा म्हणजे आपण आहोत. एकाला चिमटा काढला तर सगळ्यांना दुखेल का? नाही. ज्याला चिमटा काढला त्याला कारण त्याची चेतना त्याच्या शरीरातच आहे, की नाही? तर तो वैयक्तिक आत्मा आहे जो त्या शरीराचा तादात्म्य केल्यानंतर समजतो की मी शरीर आहे. त्यामुळे त्याला शाबासकी दिली तर त्याला आनंद होतो, चिमटा काढला तर त्याला दुःख होतं, वेदना होते. तर एका शरीराच्या सुख दुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होऊ शकत नाही, कारण प्रत्येकाची चेतनेचा प्रभाव हा वैयक्तिक आहे. तर आपला आत्मा काय आहे? आत्म्याचा
मेजरमेंट काय, माप काय, तर बालाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य च. आपल्या केसाचा समजा एक टोक घेतलं, त्याचे 100 तुकडे केले आणि त्या एका तुकड्याचे परत 100 तुकडे केले, तर किती पार्ट होतील ते आपण मायक्रोस्कोप मध्ये पण दिसणार नाही. तो म्हणजे आत्म्याचा साईज आहे. हे की नाही. आणि तो आत्मा आपल्या सगळ्या आपण आहोत आणि सगळ्या या शरीरात. तर आपण बघू की बऱ्याच लोकांना आत्मा आणि परमात्मा फरकच माहित नाही. ते म्हणतात आत्मा सो परमात्मा, म्हणजे आत्मा आणि परमात्मा एक आहे असं म्हणतात, पण नाही. आत्मा हा अंश आहे आणि परमात्मा हे विभू आहे. पण आपल्या भगवंतांशी संबंध वैयक्तिक असल्या कारणाने मित्रतेच्या नात्याखाली ते काय करतात, आपल्यासोबत सदैव या भौतिक जगात असतात मार्गदर्शन करण्यासाठी. मग आपण समजा एखादा वाघाचं शरीर घेतलं तरी तो परमात्मा आपल्या शरीरात राहील. झाड झालं तरी आपल्यासोबत हृदयामध्ये परमात्मा सदैव राहील आणि सांगेल अरे चांगलं कार्य, चांगलं कार्य, माझ्याकडे चांगलं कार्य इन द सेन्स माझ्याकडे तू वळून बघ, माझी सेवा विसरलाय म्हणून त्या भौतिक जगात आहे. तर हे जे आपल्या पूर्ण शरीराचं जे कार्य आहे ते हृदयापासून चालू होतं. त्यामुळे म्हणतो हार्ट अटॅक आला म्हणतात ना ते म्हणजे डॉक्टर. याचाच अर्थ काय, चेतनेची जो सोर्स आहे तो कुठे आहे, हृदयात आहे, कारण आत्मा आहे तिथे. तर जो आत्मा जो आहे हा चेतनेचा काय केंद्रबिंदू सोर्स आहे, जो हृदयामध्ये आहे. आपल्याला नंतर श्लोक येणार आहे की श्रीकृष्ण सांगतात की मी हा सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. तर डॉक्टर लोक सांगतात की शरीरातील रक्त उत्पादन जे आहे हे हृदयातून चालू होतं, म्हणून हृदय बंद झालं की माणूस मरतो. पण ऍक्च्युली हृदयामध्ये जो आत्मा आहे तो गेल्यानंतर हृदयामध्ये हार्ट अटॅक बेसिकली, म्हणजे चेतनाच नाही राहील, त्यामुळे सगळं मशीन बंद होतं. तर त्यानंतर जे आहे 18 नंतर या आत्म्याची वैशिष्ट्य सांगितलेली आहे. काय, अंतवंत इमे देहा नित्य संयुक्ता शरीरेण अनाशिनो अप्रमेयस्य तस्माद युद्धस्य भारत. आता आपल्याला प्रश्न काय, आत्म्याची गुणधर्म लिहा. आत्म्याचे गुणधर्म 10 लिहायचे. आपण पहिला 13 पासून बघतोय, 11 पासून बघतोय. 12 व 13 पासून बेसिकली त्याचे हे झाले की शरीर आणि आत्मा हा वेगवेगळा आहे. फर्स्ट, शरीराचे जे बदल आहेत ते आत्म्याला लागू पडू शकत नाही. हा एक पहिला पॉइंट समजला गेला. नेक्स्ट, शरीराला जे अनुभव येतात सुख दुःखाचे शीत उष्णाचे ते शरीराच्या इंद्रियांचा इंद्रिय विषयांशी होणाऱ्या संपर्काने, आत्म्याचा त्याचा काही एक संबंध नाही. त्यानंतर भौतिक शरीर कुठलं चिरकाळ टिकू शकत नाही आणि आत्म्याचा कधीही बदल होऊ शकत नाही. म्हणजे शरीर आणि आत्म्यामध्ये फरक सांगतात. त्यानंतर येत आहे की हा जो आत्मा आहे अविनाशी आहे. अविनाशी म्हणजे त्याचा नाश होऊ शकत नाही, अमर्याद आहे, शाश्वत आहे. ठीक आहे. आता काही गोष्टी ज्या आहेत त्या श्रीकृष्ण रिपीट करतात. रिपीट कशाला करतात, कारण रिपीट केल्याने काय होतं, त्याच तो पॉइंट थोडा ठळक होतो. त्याच्या लक्षात आपण म्हणतो ना, घरी म्हणते आई म्हणते की अरे तू बाजारात चालला, पैसे घेतले की नाही,
परत आलं. पैसे घेतले की नाही तू? आता म्हणे घेतले. 2-4दा सांगितल्याने काय होतं की ते आपण बघतो की हो पैसे घेतले की नाही चेक करतो. त्याच प्रकारे श्रीकृष्ण 2-4दा सांगितले आत्मा हा अविनाशी आहे. मग तोपर्यंत सांगतात की कशा प्रकारे न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न पुण्यः अजो नित्य शाश्वतो अयम पुराण न हन्यते हन्यमानेश्वरी. त्याआधी एक श्लोक येतो य एनम वेत्ति हंतारम यश्चैनम मन्यते हतम उभो तो न विजानीतो नायम हंती न हन्यते. यात एक पॉइंट प्रभुपाद हे घेतात की लोक म्हणतील की जसं एक पूर्वी लोक म्हणायचे अरे गीता में लिखा है की आत्मा मरता नहीं, म्हणजे लोकांना मारला तरी मैंने थोड़ी मारा वो कभी मर नहीं सकता, वो तो दूसरा जन्म लेगा, ये गीता में लिखा है असं म्हणून बघ. तर तसं अलाउड नाहीये. जरी शरीर आणि आत्मा वेगवेगळे आहे आणि शरीर कधीच टिकू शकत नाही आणि आत्मा अमर आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकमेकांना मारत बस आणि तुम्हाला शिक्षा होणार नाही. वैदिक शास्त्रामध्ये मा हिंस्यात सर्व भूतानी हे काय आहे? हा रूल आहे, नियम आहे. काय नियम आहे? मा म्हणजे नाही, हिंसा. सर्व भूतानी कुठल्या जीवाची हत्या करणे किंवा हिंसा करणे अलाउड नाही. हे काय आहे? वैदिक आदेश आहे. आणि जो आपण समजा या आदेशाचं पालन केलं नाही तर काय होईल? सरकार आपल्याला शिक्षा देईलच, पण जे निसर्ग जो आहे तो आपल्याला परत शिक्षा देईल, कारण निसर्गाचे नियम पण आपण तोड. म्हणून मांसाहार जो आहे हा एक हे पाप आहे, कारण त्या जीवाची हत्या करतात. आपण म्हणतो ना एखादा मारला तर जन्मठेप होते किंवा त्याला फाशी होते, की नाही? त्याच प्रकारे म्हणतो अरे मग समजा कोंबडी किंवा एखाद्या बकरीला मारल्यानंतर काय होत नाही किंवा कुठल्याही प्राण्याला, तसं नाही. निसर्ग हा सगळ्यांना शिक्षा देईल. म्हणून कोणाच्या शरीराची अधिकाराविना हत्या करणे हे निंदनीय आहे आणि राष्ट्राच्या आणि भगवंतांच्या दंड संहितेनुसार निश्चितच दंडनीय आहे. हे लक्षात ठेवणे आवश्यक. तर शरीराचे काय बदल आहेत आपल्याला बघितले. 6 बदल लक्षात ठेवा. मातेच्या गर्भातून जन्म होणे, काही काळ राहणे, त्यांची वाढ होणे, त्यातून काही परिणाम उत्पन्न होणे म्हणजे प्रजोत्पादन, हळूहळू झीज होणे आणि शेवटी लुप्त होणे. हे 6 बदल सर्व शरीरांमध्ये आढळतात, सर्व प्राण्यांमध्ये. हा मला प्रश्न आहे, विचारा. नाही आता मी तुम्हाला अलाव केलंय. हा प्रभूजी, हे जे 6 बदल आहेत ना, यातला दुसरा बदल नाही कळला. पहिला आहे की मातेच्या गर्भातून जन्म घेते, आणि दुसरं लिहिलंय काही काळ राहते, तिसरा लिहिलंय की मग वाढ होते. पण काही काळ राहते म्हणजे काय होतं? हो, त्याचा अर्थ काय आहे? बेसिकली आपण मी काय विचार केला नाही कधी. प्रभुपादांनी लिहिले आहे, तुमच्यामध्ये 5च व्हायला पाहिजे नाही. इंग्लिश मध्ये काय लिहिलेलं आहे? एक सेकंड. रिमेन्स, त्याच्यात पण लिहिलेलं आहे रिमेन्स फॉर सम टाइम. It takes birth from the womb of mother's body, remains for some time, grows, produces for some effects, gradually dwindles and thus vanishes into oblivion. Well, असं समजायचं की गर्भामध्ये 9 महिने राहतात.
हा, हे मस्त विचार आहे. फर्स्ट क्लास. पण ते जन्म गर्भामध्ये घेते तो- म्हणल्यानंतर गर्भाचा संबंध संपला ना. नाही, पहिलंच गर्भात वाक्य असं आहे की गर्भातून जन्म घेते. जन्म घेत. हा, त्यामुळे मग गर्भाचं काय आता हे नाहीये. ठीक आहे, आपण काय करूया, काही वेळेस अशा गोष्टी राहू देऊया. म्हणजे काही बेसिकली हरकत नाही, जसं आहे हा. तसंच आम्ही उत्तर लिहू. कारण हा पण बरोबर, मला प्रभुपाद कळलं हा नाही म्हणून करेक्ट. विचारलं. कारण मला प्रभुपादांनी लिहिलंय, त्यांना आता प्रभुपादांना कोणी प्रश्न विचारला नाही, कारण प्रभुपादांनी सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. हा प्रश्न कोणी विचारलाच नाही त्यांना. ठीक आहे ना. थँक्यू प्रभूजी, काही हरकत अरे नाही, आम्ही अरे असं जसं आहे तसंच लिहू. हा प्रभूजी हा बोला. त्यांनी शरीर मातेच्या गर्भातून जन्म घेते अशी सुरुवात केली, तर ते आधी मातेच्या गर्भात 9 महिने राहते, हो ना, नंतर अगदी मातेच्या बरोबर. गर्भातून जन्म घेते, अगदी बरोबर. असं असतं. चांगला आहे, म्हणजे हो बरोबर आहे. पण आता काय आहे की बेसिकली एक लक्षात घ्यावं. एक मिनिट. switch off करू. प्रभुपाद तात्पर्य म्हणजे त्याला म्हणतात भक्ती वेदांत पर्पट जे आहेत ते आपल्या म्हणजे प्रभुपादांनी आपल्यासाठी लिहिलेले. त्यात प्रभुपाद स्वतः लिहितात की तद्वाग विसर्गो जनताघ विप्लवो यस्मिन् प्रति श्लोकम अभद्यवती अपि नामानि अनंतानि यशो अंकितानि शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति साधवः. याचा अर्थ काय? तद्वाग विसर्गो जनताघ विप्लवो यस्मिन् प्रति श्लोकम अभद्यवती अपि. अभद्यवती अपि म्हणजे प्रभुपादांनी जे तात्पर्य लिहिले आणि जे भागवतम आहेत त्यात क्रॉनॉलॉजिकल नाही आहे काही, हे की नाही, मागे पुढे हवे आहेत. काही संवाद चालला म्हणून तो मागे जातो, नंतर पुढे येतो. तर त्यात जे आयडियलिस्टिक जे आहेत लिटरेचर्स, म्हणजे काही म्हणतील अरे आपलं हे लिटरेचर याच्यात क्रॉनॉलॉजी आहे, क्रम आहेत किंवा हे आहे असंच आहे, तर त्यात काही त्रुटी ज्या आहेत त्या लोकांना नको आहेत. म्हणजे बेसिकली जनरल आवडत. पण प्रभुपाद भागवतामध्ये हा श्लोक आहे की हे जे भागवत आणि भागवतगीता भागवत हे जे शास्त्र आहेत यात काही अशा प्रकारच्या त्रुटी येतील ज्या साहित्यात जे बेसिकली जे आहेत ज्याला स्थान नसायला हवं. जे बेसिकली साहित्यामध्ये आपण बघितलं तर ह्या त्रुटी समजल्या जातात. पण कारण हे शास्त्र जे आहेत हे जे भटकलेले लोक आहेत, या भौतिक जगातील सर्व लोक काय भटकलेले आहेत, त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी असल्या कारणाने साधू व्यक्ती जे आहेत, शुद्ध जीव जे आहेत ते या त्रुटींकडे लक्ष देत नाही. ते बघतात की मेन काय मला माझा पॉइंट काय की माझं हृदय शुद्धीकरण होत शुद्ध. आणि म्हणून मी गायन करतो. शृण्वंती गायंती साधवा. ऐकणे आणि या छोट्या मोठ्या अरे मागे म्हणाले की ब्रह्मा आणि नारद यांचा संवाद चालतो. ते बोलतात म्हणतात अरे यांनी बोललेलं आहे, विष्णूंनी बोललं. मग विष्णू म्हणतात अरे यांनी बोललं. आलं अरे एक काहीतरी सांग. म्हणजे कोण कोणाशी बोलतो आम्ही गोंधळून जातो. नाही, हे पारंपरिक नॉलेज. तर त्यात थोडं बहुत इकडे तिकडे जे काय असेल त्यात आपण काय करतोय त्याला प्राधान्य देत नाही. आपला मेन टॉपिक आहे हृदय शुद्धीकरण, जे आपल्या या परपोट तात्पर्यापासून होतोय त्याच्याकडे लक्ष द्या. तर बाकीचे जे 21वा श्लोक आहे त्यात हिंसा कोणी करावी आणि कोणी नाही त्याच्यावर लिहिलं. वेदा विनाशिनम नित्यम य एनम अजम अव्ययम कथम स पुरुष पार्थ कम घातयति हंतिकम. तर बेसिकली लोकांचं म्हणणं जे आहे की आत्मा हा कधी मरत नाही, त्यामुळे शरीराला त्याला मारल्यावर आम्हाला कोणाला शिक्षा मिळायला नको. म्हणून प्रभुपाद लिहितात की प्रत्येक गोष्टीची स्वतःची अशी उपयुक्तता असते, प्रत्येक गोष्टीची उपयुक्तता असते की नाही. तर जो मनुष्य पूर्ण ज्ञान त्या वस्तूबद्दल त्याचं पूर्ण ज्ञान असतं तोच त्या वस्तूचा योग्य
उपयोग कसा आणि कुठे करावा हे त्याला जाणतो. जसा चाकू आहे, चाकूने काय करतो आपण कापू शकतो, पण तो चाकू समजा डॉक्टरच्या हातात असेल आणि त्याने शरीर कापलं तर आपण त्याला पैसे देतो, हे की नाही, लाखो रुपये देतो. का? कारण त्याला माहिती आहे कुठे आणि कसा वापरावा. तो सर्जरी करण्यासाठी वापरतो आणि तो चाकू समजा चोर वापरेल तर त्याला काय करतात, शिक्षा करतात, हे की नाही. कारण काय, तो मारण्यासाठी आहे. तर म्हणून ज्ञानी मनुष्य आणि अधिकारी व्यक्ती, कोणी पण म्हणेल की मी करतो ऑपरेशन, आपण त्याच्याकडे जाणार का? सर्जन आपण बघू पहिले सर्जन आहे का तो, अधिकार आहे का त्याला. तर त्याच प्रकारे मनुसंहितेने दिलेले आहे की व्यक्ती जो आहे तो अधिकारी व्यक्ती असला पाहिजे आणि एखाद्याने समजा कोणाची हत्या केली असेल तर त्याला त्वरित फाशी देण्यात यावी, मृत्यूदंड. जर असं अशी फाशी दिली तर काय होईल, त्याने पूर्वजन्मी केलेल्या महापापाबद्दल त्याला दुःख भोगायला लागणार. त्याला त्वरित त्याला म्हणतात लाईफ फॉर लाईफ, त्वरित त्याला काय मिळते, शिक्षा मिळते. ठीक आहे. तर इथे कोण आहे अधिकारी व्यक्ती? श्रीकृष्ण. श्रीकृष्ण अधिकारी व्यक्ती आहेत. ते सांगतात आहे की या पृथ्वी रूपी शरीराला काय झालेलं आहे, कौरव नावाचा रोग झालेला आहे, ट्युमर झालेला आहे. आलं लक्षात? धर्माला. म्हणून काय करायचं, तो ट्युमर काढायचा. त्यासाठी अर्जुन कोण आहे? हा सर्जन आहे, किंवा कृष्ण सर्जन आहे, अर्जुन हा चाकू आहे आणि तो ट्युमर काढायचा. तशा म्हणून त्याला हे ज्ञानयुक्त कार्य आहे, त्याने कुठल्याच प्रकारचा पाप लागला नाही, उलट लोक धर्मामध्ये जगतील. तर आता अर्जुनाचं कारण आहे की भीष्म आणि द्रोण जे आहेत हे माझे वरिष्ठ व्यक्ती आहेत, त्यांचं मी हत्या का करू. तर कृष्ण म्हणतात की वासांचे जीर्णानी यथा विहाय नवानी गृणाती नरोपराणी तथा शरीराणी जीर्णा विहाय जीर्णानी अन्यानी संज्ञाती नवानी दे. आणि भीष्म आणि द्रोण हे म्हातारे झालेले आहे आणि आपण म्हटलंय की तथा देहांतरस प्राप्ती धीरच तत्र मुह्यती, परत त्याला शरीर मिळणारच आहे. आणि दोन गोष्टी आहेत, भीष्म आणि द्रोण जे आहेत हे कौरवांचं अन्न खाल्ल्यामुळे दूषित झालेले, त्यांना लक्षात पापकर्म आलेले आहेत त्यामुळे, आणि वृद्ध झालेले, आणि नवीन त्यांना आता तरुण शरीर मिळणार विचार कर, त्यामुळे तो आनंदी व्हायला अलग. हे कारण की प्रत्येकाचं शरीर, जसं आपण म्हणतो की एखादं शर्ट आपण नवीन घेतलं तर काही वर्षानंतर ते जीर्ण होतं, आपोआप फाटतं. आपण म्हणतो का नाही माझ्या वाढदिवसाला घेतलाय म्हणून मी आज ते घालून शाळेत जातो किंवा कॉलेजला जातो, नाही, फाटल्यानंतर आपण फेकून देतो, नवीन शर्ट घेतो. त्याच प्रकारे विहाय जीर्णानी, हे शरीर पण जीर्ण झाल्यानंतर जो आत्मा आहे तो पण म्हणतो हे शरीर आता कामाचं नाहीये, नवीन शरीर. येतं लक्षात सगळ्यांना? अशा प्रकारे जोपर्यंत उदाहरण सपोज ते येतात ना रिडेव्हलपमेंट वाले येतात ना, त्या काही जणांचे घर रिडेव्हलपमेंट कडे जातात, तर तेव्हा आपण ठरवतो की नाही अरे आपण दुसरीकडे जाऊ किंवा दुसरा फ्लॅट घेतो, आपण नवीन फ्लॅट सपोज घेतो. तर नवीन फ्लॅट मिळाला, ते पोझिशन मिळायच्या आधी, एक मिनिट, ते पोझिशन मिळायच्या आधीच आपण सामान पॅक करून राहतो का, उभं राहतो का, नाही माझं घर झालेलं आहे, सगळं पॅक करून आधीचा फ्लॅट सोडून राहतो का आपण? नाही, पहिल्यांदा ते घर ते पोझिशन घेतो आणि आज तिकडे जायचं आहे, मग नंतर मग आपण ह्या फ्लॅट खाली करतो, हो की नाही? तोपर्यंत रस्त्यावर राहतो का आपण? नाही की नाही? त्याचप्रमाणे जीव पण जोपर्यंत दुसरं शरीर फिक्स करत नाही आपल्या पूर्वकर्माने, तोपर्यंत शरीर सोडत नाही.
अलग लक्षात. अशी ही बेसिकली हे आहे. तर 23व्या श्लोकापासून आपण नंतर बघू की हा जीव कशा प्रकारे हानी त्याला होऊ शकत नाही वगैरे. ठीक आहे. एखाद प्रश्न असेल तर विचारा. प्रभूची अव्ययी आत्मा अविनाशी आहे, शाश्वत आहे, अमर्याद आहे आणि अव्ययी. अव्ययीचा अर्थ नाही मला कळत. व्यय म्हणजे काय? व्यय म्हणजे काय? व्यय होणे म्हणजे काय? तुमचे पैसे व्यय व्यय होणे, म्हणजे संपणे किंवा संपणे. हा, फुकट व्यय जाणे. फुकट, नष्ट फुकट होणे व्यय किंवा संपणे. संपणे. नाश होता, नुकसान होणे. नुकसान होणे. आणि अव्यय म्हणजे कधीच नाश होत नाही, व्यय होत नाही, त्याचा खर्च होत नाही. आय मीन इन द सेन्स त्यातून काही नष्ट होत नष्ट होत नाही, त्याला म्हणतात अव्ययी. ठीक आहे. थँक्यू. प्रभूजी, हा, पर्याप्तम आणि अपर्याप्तम त्याचा अर्थ आपण बघितलं. पर्याप्तम दोन प्रकारे बघू शकतो. तर एक आचार्य म्हणतात आहे की म्हणजे दुर्योधनाचं म्हणणं काय आहे की भीष्मदेव आपल्याकडे आहे म्हणून आपलं सैन्य जे आहे काय पर्याप्त आहे. कारण काय भीष्मदेव एकटेच हे कधीच हारले नाही. आणि तिकडे भीम आहे म्हणून त्यांचं सैन्य अपर्याप्त. लक्षात. अपर्याप्त म्हणजे पुरेसं नाही. आपल्याकडे भीष्मदेव म्हणून आपण पुरेसे आहेत सैन्य. आणि तिकडे अपर्याप्त म्हणजे काय? अपुर आहे आपल्याशी लढण्यासाठी. अपुरं. हा, पर्याप्त म्हणजे अपुर. ठीक आहे. प्रभूजी, अर्थ स्पष्ट करा. म्हणजे मग त्याच्यात एवढंच लिहायचं. पर्याप्त म्हणजे पुरेसे आणि अपर्याप्त म्हणजे नाही, पुरे नाही, आता कसं म्हणजे? मी तुम्हाला प्रश्न विचारला का? हा प्रश्न आहे. हो आहे. पर्याप्तम आणि हा. अपर्याप्तम याचा अर्थ स्पष्ट करा. अच्छा. तर तुम्हाला ती कथा सांगितली, तो मुद्दा घेतला नसेल. तर बेसिकली आपले दोन आचार्य आहेत. एक आहे रसिक आचार्य आणि एक तत्व आचार्य. तर बलदेव विद्याभूषण जे आहे हे तत्व बोलतात, तत्व. आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे जे आहे रसिक आचार्य. एक लीला रसिक भावाने बघतात, रसिक अँगलने अनालिसिस करतात. तर ते म्हणतात आहे, हा एक मिनिट पहिल्यांदा हे करतो. तर दुर्योधनाचं म्हणजे तत्वानुसार काय झालेलं आहे, पर्याप्त आणि अपर्याप्त म्हणजे की भीष्म असल्या कारणाने कौरवांचं सैन्य पर्याप्त नाही, पुरेसं आहे. पण रसिक आचार्य सांगतात, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, की भीष्मदेव जे आहेत हे पांडवांची त्यांना खूप प्रेम आहे. आणि त्यांना माहित आहे की दुर्योधन अधर्मी आहे. आणि जरी ते तिथे उभे आहे पण त्यांना युद्ध करण्याची काही इच्छा नाही. आला ना. आणि ते सेनापती आहे. तिकडे भीम आहे जो आतुर झालेला आहे. तो तुम्ही कधी तुमचे म्हणजे मी तुमचं रक्त पितो वगैरे. आलं लक्षात. त्याच्यात काय जोश आहे. आपण बघू की फायटिंग मध्ये काय आवश्यक आहे. स्पर्धेत काय आवश्यक असतं, जिद्द आहे की नाही. आपण म्हणतो अरे या टीम मध्ये काही नाही, अरे त्यांच्यात जिद्द आहे जिंकायची. आणि मध्ये म्हणतात की मला खेळायची इच्छाच नाही. म्हणजे कारण त्यांना माहिती आहे पांडव माझे प्रिय आहे आणि हा अधर्मी आहे, अधर्मी सोबत मी खेळ. आणि त्यामुळे जरी यांच्याकडे सैन्य आहे, हे कधी हरले नाहीये कोण भीष्मदेव, तरी ते काय अपर्याप्त. आय मीन त्यांचं म्हणणं आहे की पर्याप्त म्हणजे रसिकाचार्यांच्या बोलण्या प्रकारे की ते यांच्याशी लढण्यासाठी पुरेसं नाहीये. आणि भीम हा आतुर झाला आहे, जरी त्याला अनुभव नाहीये भीष्मदेवासारखा, पण तो
14 वर्ष, सॉरी किती, 14 वर्ष, 13 वर्ष आणि एक अज्ञातवास, 12 वर्ष आणि अज्ञातवास, 13 वर्ष तो वाट बघतोय कधी कौरव दिसतात आणि मी त्यांना मारतो. त्यामुळे त्यांची जिंकण्याची, त्यांचं जे सैन्य आहे ते पुरेसं आहे, जरी अनुभव नाही. तर हा दुसरा अँगल आहे, पर्याप्त अर्पण तत्ववाद, आय मीन तात्विकरित्या आणि रसिकरित्या. ठीक आहे, ओके. सुवर्ण माताजी, ओके, हा, कळलं प्रभू. हरे कृष्ण. आपण पुढच्या वेळेस तिथून चालू करूया आणि बाकी उरलेले याच्यात काही प्रश्न असतील ते पण बघून त्याची उत्तरं काढा, आपण चर्चा करूया आणि मग फायनल करूया. हरे कृष्ण. प्रभूजी पुढच्या वेळी आरोह आणि अवरोहचं पण सांगा. हा जरूर. आरोह आणि अवरोह नाही कळत. श्रील प्रभुपाद की जय. जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. थँक्यू. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद.